मेट्रो 7 मार्गिकेवरील महत्त्वपूर्ण टप्पा पूर्णत्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 1.7 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा ब्रेक थ्रू. मुंबईकरांच्या विविध समस्या आणि पाणी प्रश्नाकरता ठाकरेंची शिवसेना आक्रमक. वांद्रे फोर्ट परिसरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा पालिकेवर हंडा मोर्चा. संभाजीराजे छत्रपती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भेटीला. बावनकुळे यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा. भेटीचं कारण गुलदस्त्या. धनंजय मुंडे यांचा पिंपळनेर दौरा रद्द. ट्विट करत धनंजय मुंडेंची माहिती. नारळी सप्ताह निमित्तानं सुरेश धस आणि धनंजय मुंडे येणार होते एकाच व्यासपीठावर. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या अजित पवारांच्या पुण्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3 ते राव. कोयत्यानं वाहनांची तोडफोड. कोयता दाखवत दहशत. गोळीबारातील आरोपींना देखील अटक तर ड्रग्जही मोठ्या प्रमाणावर जप्त. अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात वाढ. रायगडमध्ये 4 दिवसात 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर कर्जतमध्ये स्कूल बसच्या क्लीनरकडून 4 ते 5 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य. पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण आणि या प्रकरणी ससून रुग्णालयानं पुणे पोलिसांना अहवाल पाठवला. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून हलगर्जीपणा झाला का? ससून रुग्णालयाच्या अहवालातून सत्य येणार समोर. विनोदी मराठी अभिनेता सागर कारंडेची 61 लाखांची फसवणूक करणाऱ्या सायबर भामट्याला अटक. अक्षय कुमार गोपनला सायबर पोलिसांनी ठाण्यातून घेतलंय ताब्यात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.